Okay, now recording is started. So clear what is S4 HANA system and how to run the all our core business processes. Okay, so Okay. as compared to old compared SAP systems, both compare SAP GUI system and Fury system. Both systems is available in cloud. Okay, on a premise of deployment models. आता डिप्लॉयमेंट मॉडेल्स म्हणजे काय, तर हे आता शब्द जे आहेत ते इंग्लिशमध्ये मला एक्सप्लेन करावे लागतील, बिकॉज ऑफ दी ऍट दी एंड तुला इंटरव्ह्यूला जायचं असेल कुठे तर तुला ते बेसिक घ्यावंच लागेल इंग्लिशमध्ये. ठीक आहे ना. सो हे तुला याच्यामध्ये घ्यावंच लागेल. ठीक आहे. सो एस फोर हाना मी काय काय सांगितलं इन डेमो सेशन. याच्यामध्ये बघ, ठीक आहे. सो टाइप्स ऑफ प्रोजेक्ट सांगितलेत का टाइप्स ऑफ प्रोजेक्ट इन डेमो सेशन? ओके. तो टाइप्स ऑफ प्रोजेक्ट बघ. सो एसएपी मध्ये या 3-4 टाइप्सचे प्रोजेक्ट्स असतील. एनहान्समेंट प्रोजेक्ट, रोल आउट प्रोजेक्ट, ओके, आफ्टर दॅट सपोर्ट प्रोजेक्ट अँड implementation, enhancement, support and rollout. So implementation project means in implementation project consultant work is available. म्हणजे तू डेव्हलप करतो सिस्टम, कस्टमाइज करू शकतो. रोल आउट प्रोजेक्ट मीन्स फॉर एक्झाम्पल आता तुमची किर्लोस्करची पहिला ERP सिस्टम कोणती तरी असेल, लाईक त्यांची मायक्रोसॉफ्ट वगैरे होती ना, कोणती होती त्यांची नाही काय कन्फर्म नाही, पण बरेच दिवस झाले ERP आपली S4 त्यांची कुठली तरी लोकल ERP सिस्टम होती. सो त्या लोकल ERP सिस्टमचा डाटा त्यांनी काय केला, S4 HANA मध्ये ट्रान्सफर केला. सो ते ट्रान्सफॉरेशन म्हणजे तुमचं रोल आउट ट्रान्सफॉरेशन. ठीक आहे. आफ्टर दॅट सपोर्ट प्रोजेक्ट मीन्स आता ERP सिस्टम आपली सपोर्ट केली. आता तुला तुझी ऑर्डर बनवतो, सपोज फॉर एक्झाम्पल तू सेल्स ऑर्डर बनवतोय. सो सेल्स ऑर्डर बनवताना तुला जर काही इश्यू आले किंवा सिस्टमने तुला काहीतरी एरर टाकली, किंवा तू आता पीजीआय करतोय, पीजीआय करताना सिस्टमने काहीतरी एरर टाकली, क्वांटिटी इज नॉट मॅच्ड टू युअर सेल्स ऑर्डर, अशी एरर टाकली, तुला काही समजतं का त्याच्यातलं? नाही. मग तू काय करतो की बाबा हा मला त्याचा ऍक्सेस पण नसेल, जरी समजत असेल तरी तुला त्याचा ऍक्सेस नसेल, तू काय करतो, ती एरर पुढे पाठवतो तुझ्या सिनियर टीमला की बाबा मला अशी एरर आली. सिनियर टीम काय करते, ती जी एसएपी ERP कन्सल्टंट असेल किंवा जो असेल सपोर्ट पर्सन त्याला पाठवते. ते जे काम असेल ते तुझ्या सपोर्ट वाल्याचं काम असेल, तुझी एरर सॉल्व्ह करून द्यायचं, इज कॉल्ड एज सपोर्ट. एनहान्समेंट, आता तू पीजीआय वगैरे करतोय, तू पॅकेज झालंय का नाही मटेरियल वगैरे सगळं बघतोय, आणि तुझ्या बिझनेस फ्लो मध्ये तुला काहीतरी अडथळा येतोय, म्हणजे तुझं पॅकेज मटेरियल झालंय का नाही बघायच्या आधीच पीजीआय होऊन जाते मटेरियलचं. मग ही काय झाली, ड्रॉबॅक झाली ना सिस्टीमची. जोपर्यंत तुझं पॅकेजिंग होत नाही तोपर्यंत डिस्पॅच कसं होईल मटेरियल, बरोबर, करेक्ट ना. तो हे काय झालं, सिस्टीमचा ड्रॉबॅक झाला. मग सिस्टीमला तू लिमिटेशन किंवा रिस्ट्रिक्शन दिलं पाहिजे की जोपर्यंत पीजीआय कम्प्लीट होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत पॅकेजिंग होत नाही तोपर्यंत पीजीआय झालंच नाही पाहिजे. ही काय झाली, तुझी न्यू रिक्वायरमेंट झाली, इज कॉल्ड एज एनहान्समेंट. म्हणजे जो बिझनेस फ्लो आहे त्याच्यामध्ये चेंजेस एक्स्ट्राचे, इज कॉल्ड एज एनहान्समेंट. लाईक दिस इज द टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स. क्लियर? ओके. Yes. So again, SAP is working in 3 landscapes. First is your development server, second one is your quality server, and third one is production server. So this landscapes is under the consultant role. Okay. Above 5+ years of experience, consultant role is assigned to you. Okay. So in consultant role, these 3 landscape is important. Okay. So support person or end user person is working only production server and quality server. Okay. But you are going to as a consultant work, then we are working on development server. So each and every consultants working on development server. Clear? So what is development server? Development server means all the configurations, all the customizations. Okay. This all customizations, configurations is run by development server. Means your client requirement is fulfilled in development server. जे काही तुझी क्लायंटची रिक्वायरमेंट असेल ती, म्हणजे क्लायंट म्हणतोय की बाबा माझं मटेरियल मला इन्व्हर्ट झालं की त्याच्यावरती मला काय झालं पाहिजे, ते इनबाउंड डिलिव्हरी जनरेट झाली पाहिजे. इनबाउंड डिलिव्हरी जनरेट झाल्यानंतर माझं मटेरियल माझ्या कंपनी प्रिमाइस मध्ये आलं पाहिजे.
कंपनी प्रिमाइस मध्ये माझ्या मटेरियल वरती प्रोसेस झाल्यानंतर ते पेंट शॉपला गेलं पाहिजे. मग मला ट्रान्सपोर्ट मटेरियल टू पेंट शॉप पाहिजे. पेंट शॉप मध्ये वर्क कम्प्लिशन नंतर मला त्याच्यावरती फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रा रिवर्क करायचं आहे, सो माझं मटेरियल तिथून ट्रान्सफर झालं पाहिजे. सो ह्या ज्या स्टेजेस आहेत त्या डेव्हलप कुठे केल्या जातील, डेव्हलपमेंट सर्व्हरवरती. ओके, अंडर दी एसएपी सिस्टम. मग जे क्लायंटची जी रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंट नुसार आपण काय करतो, सिस्टीम डेव्हलप करतो. आता झेडचा टिक कोड जो सांगितला तो माझ्यासाठी नवीन आहे, तो मला माहित नसणार आहे. तो फक्त तुम्ही काम करताय तुम्हालाच माहिती, म्हणजे ज्यांनी कस्टमाइज करून दिले सिस्टीम त्यांना माहिती. बरोबर, समजलं. तो अशा पद्धतीने आपण काय करतो, डेव्हलपमेंट सर्व्हर मध्ये सिस्टीम डेव्हलप करतो, कस्टमाइज करतो. जे कोणी इम्प्लिमेंट केलंय त्यांना ते त्यानुसार त्यांनी केलं असेल ना. येस, करेक्ट. सो इज कॉल्ड एज ABAP डेव्हलपमेंट. मग ते ABAP म्हणजे टेक्निकल फंक्शनल दोघांकडे जाईल ते. ठीक आहे. नेक्स्ट, तुझी डेव्हलपमेंट जी झाली ती टेस्ट करून बघायची, म्हणजे ते रन होते का प्रॉपर, आपण डेव्हलप केलेलं व्यवस्थित चालतंय का, ते रन कुठे करणार आपण, क्वालिटी सर्व्हर वरती. इज कॉल्ड एज टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके, देन आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, इंटिग्रेशन टेस्टिंग करू शकतो, युनिट टेस्टिंग करू शकतो. ओके, क्रॉस चेक करू शकतो, क्रॉस मॉड्यूल इम्प्लिमेंटेशन अनालिसिस करू शकतो, लाईक दिस. सो इज कॉल्ड एज क्वालिटी सर्व्हर. सो क्वालिटीवरती आपण काय करणार, ऑल प्रोसेस रन करून बघणार. ठीक आहे. नेक्स्ट इज प्रोडक्शन सर्व्हर, म्हणजे आता तू जे वर्क करतोय ते प्रोडक्शन सर्व्हर आहे तुझं, म्हणजे डेली ऍक्टिव्हिटीज आपण काय करू शकतो, रन करू शकतो. लँडस्केप समजले, 3 लँडस्केप असतील एसएपी मध्ये. सो आपण आता हे जे प्रॅक्टिस सर्व्हर आहे हे डायरेक्टली आपलं डेव्हलपमेंट, क्वालिटी आणि हे प्रोडक्शन, हे तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे, कारण हे प्रॅक्टिस करतोय आपण. ठीक आहे, म्हणजे आपण डेव्हलप पण करतोय, ठीक आहे, आपण टेस्ट पण करतोय आणि आपली प्रोसेस पण फॉलो करतोय. समजलं. लाईक देन एसएपी हे जे आता डेव्हलप करायचे सिस्टीम, कस्टमाइज करायचे, त्यासाठी या 2 मेथड्स यूज केल्या जातात. इज कॉल्ड एज मेथोडॉलॉजीज. ठीक आहे. पहिलं ECC व्हर्जन होतं, त्यामध्ये ASAP मेथोडॉलॉजी यूज केली जात होती. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय होती तुझी, प्रोजेक्ट प्रिपरेशन. सो प्रोजेक्ट प्रिपरेशन युज्ड फॉर गोल सेटिंग्स, इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजीज, सिक्वेन्सेस, टीम साइन ऑफ्स, लाईक दिस. ओके, म्हणजे हे सगळं झालं तुझ्या सिनियर पर्सनचं काम झाली सगळी. क्लिअर. म्हणजे बिझनेस फ्लो घ्यायचा, त्याला किती कोणकोणते कोर मॉड्यूल्स लागतील, कस्टमाइज कसं करायचं. ठीक आहे, हे सगळं त्यांच्या लेवलला प्रोजेक्ट प्रिपरेशन केलं जातं, म्हणजे प्रोजेक्टचा स्टडी केला जातो की माझा हा बिझनेस आहे आणि हा बिझनेस मला SAP ERP सिस्टीम मध्ये कस्टमाइज करायचा आहे. तर या बिझनेस कस्टमाइज करण्यासाठी मला कोणकोणते मॉड्यूल्स लागतील बाबा. सो मला आता फायनान्स मॉड्यूल लागतंय, मला MM चं मॉड्यूल लागतंय. ओके, मला SD चं मॉड्यूल लागतंय. ठीक आहे, त्यानंतर आणि मला कुठलं लागतंय, सपोज मला HR चं मॉड्यूल लागतंय, मला माझ्याकडं मॅन अवेलेबिलिटी पण खूप आहे. सो अशा पद्धतीनं आपण काय करतो, मॉड्यूल चूज करतात, म्हणजे हे प्रोजेक्ट प्रिपरेशनला केलं जातं. गोल सेट केले जातात, तुमचे स्ट्रॅटेजीज सगळ्यात ज्या काही असतील त्या यूज केल्या जातात. कोणकोणती टीम आपल्याला हवे ती पण चूज केली जाते. हे झालं तुझं प्रोजेक्ट प्रिपरेशन. समजली कन्सेप्ट. साइन ऑफ मध्ये आपल्या प्रोजेक्टचं बजेट किती होईल, म्हणजे कधीपर्यंत SAP जर आपण इम्प्लिमेंट करायचं म्हटलं आपल्या कंपनीमध्ये तर त्याचं बजेट किती जाईल, हे सगळं आपलं साइन ऑफ मध्ये ह्याच्यामध्ये होतं, प्रोजेक्ट प्रिपरेशन मध्ये होतं. क्लिअर. ओके. या नेक्स्ट, बिझनेस ब्लूप्रिंट. बिझनेस ब्लूप्रिंट मध्ये आपण काय करतो, डॉक्युमेंट्स क्रिएट करतो, आपल्याला काय काय कस्टमाइज करायचं आहे सिस्टीम मध्ये. आणि रिअलायझेशन कस्टमायझेशन मध्ये ते आपण काय करतो, वर्क स्टार्ट करतो, कन्सल्टंटची हेल्प घेऊन आपण ते कस्टमाइज करायला स्टार्ट करतो. कस्टमायझेशन झाल्यानंतर फायनल प्रिपरेशन, त्याच्यामध्ये आपण क्वालिटी सर्व्हर थ्रू टेस्टिंग करून घेतो, युजर टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, युनिट टेस्टिंग, सगळी टेस्टिंग करून घेतो आणि लास्टला आपण गो लाईव्ह आणि सपोर्ट. क्लिअर. सो हे झाली तुझी ASAP मेथोडॉलॉजी. ओके, नाऊ S/4HANA मध्ये ऍक्टिव्हेट मेथोडॉलॉजी यूज केली जाते. सेम स्टेप्स, सेम प्रोसेस आहेत, फक्त नावं चेंज आहेत. डिस्कवर म्हणजे तुला काय करायचंय, सिस्टीम अंडरस्टँड करायची आहे, तुला बिझनेसची रिक्वायरमेंट काय आहे ते बघायचं आहे. सेम इथे पण आपण काय करतोय, गोल सेटिंग, इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी वगैरे हेच इथे पण करतोय, डिस्कवर करतोय फक्त आपल्याला काय काय पाहिजे. मग प्रिपरेशन करतोय, प्रिपरेशन म्हणजेच बिझनेस ब्लूप्रिंट आली आपली, दुसरं तिसरं काही नाही, प्रिपरेशन करतोय. सेटअप, प्लॅन अँड प्रोजेक्ट, इथं काय करतोय, डॉक्युमेंट ऍज इज टू बी, गॅप अनालिसिस बघतोय, तेच हे करतोय आपण. ठीक आहे.
डिस्कवर झाल्यानंतर प्रिपेअर करतो, नंतर एक्सप्लोर करतो म्हणजे काय करतो आपण, बिझनेस ब्लूप्रिंट बनवतो. म्हणजे काय करतो, फिट आपण स्टँडर्ड मध्ये कुठे कुठे बिझनेस प्रोसेस फिट होते ते बघतो, किंवा कस्टमाइज कुठे करायला लागते का ते बघतो. रिअलायझेशन सेम, रिअलाइज मध्ये कॉन्फिगर करतो, सेम इथे पण कॉन्फिगर करतो. ठीक आहे. डिप्लॉय मध्ये फायनल प्रिपरेशन, इथे कट ओव्हर ऍक्टिव्हिटीज घेतो आपण, डाटा लोड अनलोड काय करायचंय का ते बघतो. आणि रन म्हणजे गो लाईव्ह म्हणजेच रन. म्हणजे हे आहे फक्त जे तुझे वर्ड्स आहेत ते चेंज आहेत. क्लिअर? इथे रिअलाइजला काय म्हणलंय, कॉन्फिगर म्हणजे काय? कॉन्फिगर दी रिक्वायरमेंट्स, कॉन्फिगर करणं म्हणजे कस्टमायझेशन करणं. समजलं? कस्टमाइज करणं म्हणजे तयार करणं सिस्टम. समजल्या दोन्ही मेथड्स? हो समज. हे डेमोला शिकवलं नाही का तुला? शिकवलं असतं, डेमो घेतला होता माझा ऑगस्ट डिसेंबर सप्टेंबर मध्ये काय तर डेमो घेतला होता माझा. अच्छा, बरं जाऊ दे, ठीक आहे. आपला भागचा आहे म्हटलं एक्सप्लेन करावं, स्टार्ट टू एंड आपण स्टार्टअप करू. चालेल. बरं वाटतं. आपल्या भागातली पोरं, आपल्या भागात SAP माहिती आहे लोकांना, हेच खूप आहे. होय तर, SAP माहितीच नाही आपल्या इकडच्या लोकांना. म्हणजे हे बाहेर पडलं ना, हे समजतं ERP सिस्टम्स काय आहे. जो काम करतोय ऍक्च्युअली त्यालाच माहिती, बाकी इथं कुणाला सांगायला गेलं तरी समजणार नाही. आता जो काम करतोय त्याला पण काय माहिती, कारण तू बघतोय ना रोज डेली, आणि तो किती इम्पॉर्टंट आहे हे पण तुला माहिती आहे. ठीक आहे. ऍक्च्युअली मला पण माहित नव्हतं. माझ्या फ्रेंडच्या याच्यासाठी हे करतोय. ठीक आहे, बघतोय. ठीक आहे. काय सांगत होतो मी या मेसेज मुळे, म्हणजे मी पण कॉलेजमध्ये असताना ERP माहित नव्हतं, कोणती घ्यायची काय हे ते फ्रेंड सर्कल मध्ये सजेस्ट करत करत आम्ही सर्चिंग करत मी हे चूज केलेले, आणि तिथून पुढे जर्नी स्टार्टअप झाली. बरोबर. मी पण 1 वर्ष झालं करायचं म्हणून ते आता हे झाले ते. होय ना. ठीक आहे. मी एक कनेक्शन घेतो. 981501509892. हे S4 HANAचं सर्व्हर आहे, लेटेस्ट सर्व्हर. ठीक आहे. आपण ECC वगैरे काही घेत नाहीये, हे रिमोट डेस्कटॉप वरती चालतं. तुला इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करेल का दिले सर्व्हर? दिलाय मला. ओके. प्रॅक्टिस स्टार्ट करायची फर्स्ट डे पासून. ठीक आहे. सो तुला काही टीचिंग मध्ये वाटलं किंवा समजलं नाही तर डायरेक्टली मला विचारत जा. ठीक आहे. चालेल. येस. इथे बघ, 2 टेक्निकल, फंक्शनल, टेक्निकल असे 3-4 सर्व्हर्स आहेत. ठीक आहे ना. सो आपण फंक्शनल मध्ये एंटर करतोय. अरे बापरे, याचा ओव्हरव्ह्यू पण चेंज करावा लागेल. वेट, सिग्नेचर थीम घेतो. 11 रेग्युलर courier new. ओके. सेटिंग सिस्टम. बस.
Okay. Now ठीक है. So this is SAP Easy Access, SAP main menu page. Okay, SAP main menu page. This is menu toolbar. Okay, 5 toolbars available. It is a menu toolbar. It is a application toolbar. Okay, this is title toolbar, and this is functional toolbar. Various functions are available here. Clear? Here command section. You was already working, so this is command section. So तुला जो टास्क करायचा आहे ती कमांड आपण इथे देऊ शकतो. हे तुला माहिती आहे. बेसिक गोष्टी आहेत. हे बॅक इथे लॉग अप करायचं आणि कॅन्सल करायचं. ओके ना? ओके. येस. सो फर्स्ट मी बेसिक इंट्रोडक्शन आपलं झालेलं आहे. आपण आता काय करतोय, फर्स्ट चॅप्टर डायरेक्टली स्टार्टअप करतो. ठीक आहे. तो फर्स्ट चॅप्टर आपला काय आहे, एंटरप्राइज स्ट्रक्चर. ओके. So enterprise structure means it is a structure represent the enterprise in SAP ERP system is known as enterprise structure. Okay. So याच्यामध्ये तुझं पूर्ण कंपनी कोड वगैरे हे सगळं असेल. ठीक आहे. सो चं एंटरप्राइज स्ट्रक्चर वेगळं आहे, SD चं एंटरप्राइज स्ट्रक्चर वेगळं आहे टोटल. ठीक आहे. सो त्यामुळे मी आपण काय करू, पहिल्यापासून घेऊ सगळं. ठीक आहे. फर्स्ट पॉइंट, डिफाईन कंपनी. डिफाईन लिहायचं राहील. ओके. डिफाईन कंपनी, ट्रान्झॅक्शन कोड इज OX15. आता डिफाईन कंपनी अँड कंपनी कोड हे जे 2 पॉइंट्स आहेत ते फायनान्स मॉड्यूलचे पॉइंट्स आहेत, फिको मॉड्यूलचे. बट आपण क्रिएट करतोय. का करतोय? बिकॉज जर बेस नसेल तर आपण रन करू शकत नाही ना आपलं SD चं पॉइंट. सो हे त्यांचं काम आहे, बट आपल्याला करतोय एक्स्ट्राचं. आलं लक्षात? जर इंटरव्ह्यूला विचारलं की एंटरप्राइज स्ट्रक्चर SD चं काय असतं, तर इथून स्टार्ट होतं इथपर्यंत. ठीक आहे. ओके. सो हा पॉइंट आहे फायनान्सचा, बट आपल्याला क्रिएट करायचं आहे. ट्रान्झॅक्शन कोड OX15. सो यूज ट्रान्झॅक्शन कोड OX15. ओके. एंटर. दिस इज इंटरनल ट्रेडिंग पार्टनर्स विंडो. सो क्लिक ऑन न्यू एंट्री. Click on new entry. Put here your company details. So आपण एक कंपनी क्रिएट करू. आपण जी कंपनी घेईल ती शेवटपर्यंत कंपनी राहील ना? येस येस. म्हणजे त्या कंपनीनुसार मी प्रॅक्टिस करेन रोज आणि नवीन कंपनी करेन मी सुरुवातीला एक तरी. येस. सो किर्लोस्करची आपण K0001 अशी घेऊ शकतो. किंवा 4 टाइम 01 अशी मी घेतो. मला याचं रेकॉर्डिंग लेक्चर मिळेल नंतर. येस येस येस. ठीक आहे. का बाहेर आहेस का तू? मी बाहेर आहेस का तू? नाही ना, घरीच आहे. लेक्चर आपण एवढं हे केलंय तर व्यवस्थित करायचे लेक्चर. हा तेच म्हणून म्हणलं. ओके. ओके. किर्लोस्कर वाढीचं आहे ना, चांगली. ठीक आहे. PO बॉक्स काहीतरी दिलं मी, 90. पोस्टल कोड दिला आपण. प्रॉपर डिटेल्स भरत नाहीये. ठीक आहे ना. पोलूस आहे का ती? हो पोलूस. पोलूसची आहे. कंट्री इंडिया. लँग्वेज इंग्लिश. करन्सी INR. ओके. सो राईट डाऊन. नोट्स कॅरी करू शकतोस, अदरवाइज लेक्चर पण बघू शकतो. तो काय करणार, लेक्चर बघणार रिपीटली की नोट्स पण कॅरी करणार? नोट्स पण कॅरी करू. नोट्स मग लिही. फर्स्ट पॉइंट, डिफाईन कंपनी. यूज डी कोड OX15. OX15. एंटर.
Enter. Click on new entry. New entries. Fill these details. ओके. फक्त डिटेल्स फिल करायचे असं लिहिलंस तरी चालेल, की बघ तुझ्या यानं कसं, म्हणजे शॉर्ट मध्ये जेवढं होईल तेवढं. चालेल. ओके. 6 डिजिट कंपनी कोड कोणताही तू टाकू शकतोस. हा. ठीक आहे. एंटर अँड सेव्ह इट. झालं की मला ठीक आहे. एंटर अँड सेव्ह इट. हा. अँड ऑलरेडी एक्झिस्ट दी सेम की. सो सेम की काहीतरी एक्झिस्ट आहे. ठीक आहे. K0011 करतो मी. ठीक आहे. ठीक आहे. अँड देन सेव्ह इट. सो सेव्ह करताना हा एक तुम्हाला काय येतो, एक बॉक्स येतो. इट्स कॉल्ड एज कस्टमायझिंग रिक्वेस्ट और ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट नंबर. सो फर्स्ट टाइम आपल्याला एखादी कंपनी क्रिएट करायची तर ती एका TR नंबर थ्रू तुझा डाटा काय होतो, सेव्ह होतो. सो वन टाइम ऍक्टिव्हिटी ओनली. इथे आपल्याला काय करायचंय, एक TR रिक्वेस्ट जनरेट करायची आपली. सो मी काय करतो, इथं क्लिक ऑन क्रिएट, 4th नंबर आयकॉन, क्लिक ऑन क्रिएट रिक्वेस्ट, राईट डाउन. Once going to save, click on 4th number icon, create. ठीक है. Okay. In description, put here your company name. ठीक है. Save it. Okay. Now your TR number is generated. Continue. No, हे वेळ घेते थोडं. हो. Data was saved. Okay, data was saved. So this is company creation concept. Okay. Now next point is create company code. Transaction code OX02. Write down next point. Write down company code OX02. ठीक है. So use transaction code OX02. OX02. ओके. सो आता दुसरा टास्क असा जर कोणता करत असेल तर /n दाबायचं. तुला माहित असेल ते /n करून. हो. /n OX02 टाकायचं. जर इझी ऍक्सेस वरती असेल तर डिरेक्टली OX02 चालतं. बट दुसरा कोणता तरी टास्क वरती काम करतोय आपण आणि आपल्याला तर आपलं सेल्स ऑर्डर जनरेट करायचं किंवा PGI करायचं, तर ते /n करून पुढचं कोड टाकायचं. ओके. OX02 displayed only locked by best. ओके. सो हे काय केलंय, ते लॉक केलंय. SM12 ना असं जर लॉक असेल तर SM12 यूज करायचं आणि इथल्या एंट्री डिलीट करायच्या. लॉक डाटा आला तर. ठीक आहे. लॉक डाटा आला तर काय करायचं, SM12. हा, SM12 यूज करायचं, युजर नेम टाकायचं, एंट्री सिलेक्ट करून डिलीट करायच्या. ठीक आहे. ओके.
Same process follow for OX02. Click on new entry. Company code. कंपनी कोड आपण K011 घेतला बरोबर. K011 करेक्ट. मगाशी आपण ते काय केलं तर मगाशी कंपनी क्रिएट केली. ठीक आहे. हा, कंपनी कोड डिफरंट राहील. कंपनी आता बघ, कंपनी टाटा मोटर्स ही टाटा ग्रुप ही काय झाली, कंपनी झाली. टाटा ग्रुपच्या अंडर काय येते, टाटा मोटर्स येते, टाटा स्टील येते, टाटा पॉवर प्लांट येतो. ओके, तो टाटाचे जे काही असतील वेगवेगळे प्लांट्स ते झाले कंपनी कोड. त्या कंपनी कोडच्या टाटा मोटरच्या अंडर अगेन टाटा मोटरचा प्लांट 1 पुण्यातला हे एक प्लांट आहे, दुसऱ्या ठिकाणी असे डिफरंट प्लांट आले. आलं लक्षात. बरोबर. बेसिक. सो तसं आपण जी कंपनी मगाशी केली ती किर्लोस्करची मेन ब्रँच बरोबर. किर्लोस्कर ब्रदर्स, यस, ती मेन ब्रँच झाली. आता ही किर्लोस्कर वाडीची एक झाली, त्यानंतर कोल्हापूरचे तिकडं ते आहे ती एक झाली, असं वेगवेगळे. बरोबर. दोन ब्रँचेस झाल्या. ठीक आहे. आणि त्यांच्या अंडर काम करणारे परत कास्टिंग वाले काढतात ते फाउंड्रीज वेगळ्या झाल्या, मशीन शॉप वाले तो प्लांट वेगळा झाला, पेंट शॉपचा एक प्लांट वेगळा झाला. अलग लक्षात. बरोबर. असं. सो याला पण सेम ऍडिशनल डाटा वगैरे द्यायचा. सिटी, आता मी सिटी सांगलीच टाकतो. ठीक आहे. कंट्री, करन्सी, लँग्वेज. ठीक आहे. ठीक आहे. एंटर and save it. When going to save, system asking address. आता बघ, मी सेव्ह करायला जातो, सिस्टम ऍड्रेस विचारते, तर इथे ऍड्रेस द्यायचा. ही काय आहे, कंपनी आहे, कंपनीचं नाव काय डिटेल मध्ये द्यायचं. किर्लोस्कर कंपनी 1. कंपनी 1. आता इथं सर्च टर्म मी काय करतो, K011 सर्च टर्म टाकतो. ठीक आहे. स्ट्रीट माझी काय आहे, किर्लोस्कर वाडी पलूस. ओके. हाऊस नंबर व्हॉट एव्हर, पोस्टल कोड 1 2 3 4 5 6 नाही, व्हॉट एव्हर जो असेल तुमचा तो. सांगली. आता प्रॉपर डिटेल्स म्हणजे एवढं टाइम वेस्ट नाही करायचं. रिजन 13 फॉर महाराष्ट्र. कोणत्या स्टेट मध्ये असेल ते टाकून द्यायचं इथं. अदर पीओ डिटेल्स वगैरे मॅन्डेटरी नाहीये. ठीक आहे. गरज नाही. लँग्वेज फक्त इथे घ्यायची, इंग्लिश बाय डिफॉल्ट आहे. ठीक आहे. विल दिस डिटेल ऍड्रेस. समजलं. नाव सेव्ह इट. सेव्ह टू युअर TR. ओके. समजले. कंपनी कोड. हो समजलं. सो हे 2 पॉइंट होते फायनान्सचे. फायनान्स वाला करतो. बर. ठीक आहे. आता आपलं SD चालू होणार, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. नाव SDचा आपलं काय आहे, सेल्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे. सो राईट डाऊन सेल्स ऑर्गनायझेशन. K011 sales organization, OVX5. Transaction code is OVX5. X5. Okay. ठीक आहे. गो टू सिस्टम. नाव पाथ ने मी जातोय, आता पाथ यूज करतोय. ठीक आहे. सो पाथ मध्ये काय असतं, SPRO, फर्स्ट ट्रान्झॅक्शन कोड. SPRO. SAP reference image. Okay. Enterprise structure. Definition. Write down path. Enterprise structure, definition. कर्सर जे खाली खाली दिसतील ते लिहायचे. एकच मिनिट. सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन अँड दिस.
सर आपण SPR नंतर काय केलं तर SAP रेफरन्स इमेज. SCP रेफरन्स इमेज काय? एंटरप्राइज स्ट्रक्चर नंतर सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, डिफाईन, कॉपी, डिलीट, चेक, सेल्स ऑर्गनायझेशन. ओके. ओके. इमेज ऍक्टिव्हिटी वरती गेलो आपण. इथे डिफाईन सेल्स ऑर्गनायझेशन वरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक ऑन डिफाईन सेल्स ऑर्गनायझेशन. तू खा बाळा. डबल क्लिक ऑन डिफाईन सेल्स ऑर्गनायझेशन. ओके. ही विंडो ओपन होते. अगेन क्लिक ऑन न्यू एंट्री आणि ऑर्गनायझेशन आपली क्रिएट करायची. सो आपली मी K011 क्रिएट करतो. ठीक आहे. ठीक आहे. किर्लोस्कर सेल्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे. डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची असेल तर आपण देऊ शकतो इथे. तो करन्सी, सपोज मी करन्सी दिली आहे ना, करन्सी आहे आपली. ऍड्रेस, टेक्स्ट नेम, ऍड्रेसचा माझा सपोज राहता तर पलूस किंवा किर्लोस्कर वाडी व्हॉटएव्हर. ओके. बाकी कुठलं काही नको. ठीक आहे. नाऊ सेव्ह इट. सेव्ह करायला गेलं की अगेन सिस्टीम काय करते, वॉर्निंग ऍड्रेस विचारते. नाही ऍड्रेस विचारते, सेम तुमच्या कंपनी कोड सारखा. कंपनी करा. ठीक आहे. ओके. हे आपण सेल्स ऑर्गनायझेशन घेतोय म्हणजे आपण त्या कंपनीच्या अंडर एखादं डिपार्टमेंट आलं नाही. परचेस ऑर्गनायझेशन परचेस करतं, सेल्स ऑर्गनायझेशन सेल्स करतं. बरोबर. समजलं का? हो समजलं. ठीक आहे. ठीक आहे. नाव सेव्ह इट. करू का सेव्ह? हो सर. सेव्ह टू युअर TR नंबर. ओके. हे झालं तुमचं डाटा वर सेव्ह इट. समजलं सेल्स ऑर्गनायझेशन कसं क्रिएट करायचं? हो समजलं. नेक्स्ट आहे तुमचा डिस्ट्रीब्युशन चॅनेल. आता काय असतं डिस्ट्रीब्युशन चॅनेल? चॅनल म्हणजे तिथं काय असतील ते म्हणजे मटेरियलचं जे काय असेल ते येणार ना? नाही. हे बघ, डिस्ट्रीब्युशन चॅनेल काय असतो? डायरेक्ट सेल, होलसेलर, रिटेलर. आलं लक्षात? सो हे झाले डिस्ट्रीब्युटर. इंटरनेट आहे तुझं, मार्केटिंग करणारा, हे सगळे काय डिस्ट्रीब्यूट करतात, म्हणजे कस्टमर पर्यंत तुझा प्रोडक्ट पोहोचवणारा. चॅनेल कोणता असेल तर तो डिस्ट्रीब्युशन चॅनेल असेल. आलं लक्षात? सिंपल लँग्वेज मध्ये. सो डिस्ट्रीब्युशन चॅनेल मीन्स इट इज अ channel which is transfer your product or your goods to your customer. So different types of distribution channels available, like your retail, wholesaler, this simple. ठीक आहे. So write down third number, distribution channel OVXI. ठीक आहे. ठीक आहे. तो पाथ सेमच राहील तुमचा. सेम पाथ लिही खाली तिथं स्टार करून. सेम पाथ लास्टला फक्त डिस्ट्रीब्युशन चॅनेलचं घ्यायचं. ओके. तो मी इथं 2 डिस्ट्रीब्युशन चॅनेल करतो.
सेम पाथ डिस्ट्रीब्यूशन. ठीक आहे, डिस्ट्रीब्यूशन चॅनल लिहून घेतले ते. पाथवर जाता का सर थोडं? पाथ तोच आहे. तोच आहे ना? हा तोच पाथ आहे. तिथून तुम्ही डिस्ट्रीब्युशन चॅनल घेऊन तिथं डबल क्लिक केलं. आता बघा, आता हे मी कॅन्सल करतो. ठीक आहे, आता बघ मी इथं बॅक आलो. पाथ तोच आहे. हा. सेल्स ऑर्गनायझेशन वरती आहे, त्याच्या खालतीच आहे बघ डिस्ट्रीब्युशन चॅनल. सेम पाथ. ठीक आहे, ओके. डबल क्लिक केलं. सो शॉर्ट मध्ये जेवढं लिहिता येईल तेवढं लिहित जाऊ आपण, कारण हे असं जर गेलं तर 6 महिने लागतील आपल्याला शिकायला. बरोबर. तो कोर्स टाकतो तो 2.5-3 महिन्यामध्ये आपल्याला कव्हर करायचा असतो. आपल्याला जानेवारीत कम्प्लीट करून टाकायचं. हा, मग ते एवढं असेल तर आपल्याला म्हणजे आता स्टार्टअप आहे, तुला लक्षात येते कारण तू हे करतो ना, आता काम करतोय आणि तुला माहिती आहे बेसिक बिझनेस फ्लो प्रोसेस. तो डोंट वरी, आणि करू आपण व्यवस्थित. ठीक आहे, ठीक आहे. सो इथे काय करायचं आता, मी काय करतो, डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट करतो. मी केडी डायरेक्ट सेल. ठीक आहे, सो माझा केडी मी क्रिएट केलाय. केडी मी काय करतो, डायरेक्ट सेल लिहितो. डायरेक्ट केडी डायरेक्ट सेल. ओके, नेक्स्ट क्लिक ऑन न्यू एंट्री वरती करायचं आहे. हे क्लिक ऑन न्यू एंट्री, केडी टाकायचं डायरेक्ट सेल. आता हे कोणीतरी केलंय म्हणून मी हे इथं चेंजेस करतोय. ठीक आहे, केआर टू द रिटेल. ओके, अँड केडब्ल्यू होलसेलर. ठीक आहे, समजलं ना? हो, समजलं. येस. सो न्यू एंट्री करून हे सगळं लिहायचंय. बरं, असं न्यू एंट्री करायचं, इथं लिहायचं केडी, त्याच्या पुढं डायरेक्ट सेल. ओके, डायरेक्ट सेल असं लिहायचं. हे सगळं सेव्ह करून टाकायचं. आता हे सेव्ह करून देणार नाही, ऑलरेडी एक्झिस्ट आहे म्हणणार सेम की. तो आपण एकच क्रिएटेड असलेलं रिपीट करू शकत नाही, म्हणून मी पोझिशन मध्ये ते प्रिव्हियस वाल्याचं चेंज करून घेतलं. ठीक आहे, तर बघू चेंज झालंय का ते अगोदर. केडी डायरेक्ट सेल झालेलं आहे, तर याला मी सेव्ह करतो. सेव्ह इट. समजलं? हो, समजलं. हे आपलं काय झालं, डिस्ट्रीब्युशन चॅनल झालं. केडी, केआर, केडब्ल्यू. ओके, ठीक आहे. नेक्स्ट डिव्हिजन. डिव्हिजन काय असतं? डिव्हिजन म्हणजे डिपार्टमेंट ना? नाही, डिपार्टमेंट नसतं. डिव्हिजन म्हणजे तुझ्या मटेरियलची डिव्हिजन. आता ते फॉर एक्झाम्पल, आता बघ किर्लोस्कर मध्ये तुझा पंप आहे, किती 1.5 HP 2 HP 1600 काय व्हॉट एव्हर, आता मला ऍक्च्युअली माहित नाही एवढं. 1000-2000 HP असं असेल. तो 1000 HP ची एक डिव्हिजन झाली. डिव्हिजन 1 फॉर 1000 HP, डिव्हिजन 2 फॉर 10,000 HP. ओके, लाईक दिस. म्हणजे डिव्हिजन मीन्स तुझ्या मटेरियलच्या कॅटेगरी वाईज डिवायडेशन केलेलं असतं आपण ते कुठे सिस्टीम मध्ये. येस, सिस्टीम मध्ये. फॉर एक्झाम्पल, आता आपला स्पार्कचा सँडल आहे. स्पार्कचा रेड कलरचा सँडल आहे, पण तो 9 नंबरचा आहे, 10 नंबरचा आहे, 12 नंबरचा आहे, 11 नंबरचा आहे. तो 9, 10, 11, 12 हे काय झालं, डिव्हिजन झालं. कारण कस्टमर रिक्वायरमेंट करतोय, मला स्पार्कचा सँडल पाहिजे, पण तो किती नंबरचा पाहिजे तो पण सांगतोय. असं म्हणतो मला सँडल द्या. सो जी कस्टमरची डिमांड आहे ती प्रॉपर डिमांड आपल्याला देता आली पाहिजे. सिस्टीमला कमांड प्रॉपर गेली पाहिजे, आणि तेच मटेरियल तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून ते डिवाइड केलं जातं. इज कॉल्ड एज डिव्हिजन. थोडक्यात आमच्या इथे पंप आहेत, ते वेगवेगळे म्हणजे हे ज्याचे मॉडेल्स मध्ये आहेत, तसं का? येस, म्हणजे डीबीचं असेल तर डीबी, आरकेबी असेल तर आरकेबी, असं त्या डिव्हिजन. येस, डिव्हिजन, डिवायडेशन. ओके, ओके. ओव्हीएक्सबी. पाथ मध्ये जातोय मी आता याच्यामध्ये
पाथ बघ, SPRO, एसए प्रेफरन्स, इमेज, एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, लॉजिस्टिक जनरल मध्ये डिव्हिजन येतं. सो ट्रान्झॅक्शन कोड असला तरी चालतंय. आणि आता बघ, मी काय करतो, मी गुगल बाबावरती जातो. तुझा डिव्हिजनचा ट्रान्झॅक्शन कोड काय आहे? OVXB, करेक्ट ना? आपण गुगल वरती आलो. सॉरी, XB. ओके, आला बघ. आलं का? तो पाथ मिळून जातोय. तो नेक्स्ट टाइमला नाही लिहिला तरी चालतोय तुला. ठीक आहे. समजला पाथ? SPRO हे पाथ असा लिहायचा असतो. हे SPRO एंटर, एंटरप्राइज स्ट्रक्चर एंटर, डेफिनेशन एंटर, लॉजिक जनरल एंटर, लाईक दिस. ठीक. समजलं? तो गरज आहे का पाथ लिहायची आता? काय? डिव्हिजन ट्रान्झॅक्शन कोड OVXB. पाथ आला. ठीक आहे. डिव्हिजन क्रिएट करूया आपण. अगेन न्यू एंट्री, डिव्हिजन 1 2 3, 1 2 3. ठीक आहे. सो मी न्यू एंट्री करतो. इथं डिव्हिजन 1 K1 करतो मी. K1 K2 अँड K3. अशा 2-3 डिव्हिजन करून घेतल्या मी. ओके. आता ह्या ऑलरेडी आहेत, एक्झिस्ट आहेत, त्यामुळे हे होणार नाही. ठीक आहे. फर्स्ट मी इथे काय करतो, लो पॉवर पंप. ओके. मिडियम पॉवर पंप, हाय पॉवर. क्लिअर? ओके. एंटर अँड सेव्ह इट. तर आता हे K1 झालेलं नाही. K1 च बघू आपण. हे होणारच नाही, काहीच होणार नाही. लॉस्ट. येस. K1 K2 आहे इथं. मी सेव्ह करतो. डाटा वॉज सेव्ह. क्लिअर? तर अशा पद्धतीने आपण काय करून घेतल्या, डिव्हिजन्स क्रिएट करून घेतल्या. K1 K2 K3. ओके. सेल्स ऑफिस. ठीक आहे. सेल्स ऑफिस हे अगेन काय असेल, आपल्या वर्किंग एरिया थ्रू असेल. ठीक आहे. ऍक्च्युली 6ला मला एक डेमो आहे. ठीक आहे. तर आपण आज इथंच थांबू. इथून पुढचं आहे ते नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ठीक आहे. हे रेकॉर्डिंग पाठवतो मी तुला. म्हणजे ठीक आहे. म्हणजे आज आपलं लेक्चर झालं, मला पाठवलं की मी लगेच पुढे कंटिन्यू तसं प्रॅक्टिस करत बसेन. येस मी पाठवतो रेकॉर्डिंग, डोंट वरी. कुठे असते रेकॉर्डिंग?